या सर्कलवरून तुम्हाला फॉर्म्युले पाठ न करता इझी वेनं तुम्ही फॉर्म्युले तयार करू शकता. एक सर्कल घ्यायचा आहे आपल्याला. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. आता इथे ऑल म्हणजेच काय, तर सर्व ट्रिग्नोमेट्रिक जे फंक्शन्स आहेत ते या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह राहतील. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. तर या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशो पॉझिटिव्ह राहतील. म्हणजे कोणकोणते? ऑल म्हणजेच कोण? साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. हे सर्व ट्रिग्नोमेट्रिक रेशोज 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत. ते सर्वच्या सर्व या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कसे राहतील? पॉझिटिव्ह राहतील. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह राहतात. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह राहतो. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह राहतो. आता सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह राहतो. साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह राहतो म्हणजेच याचा अर्थ काय आहे की बाकीचे सर्व रेशोज यामध्ये कसे राहतील? निगेटिव्ह राहतील. म्हणजे कॉस, टॅन, कॉट आणि सेक हे सेकंड क्वाड्रंटमध्ये कसे राहतील? निगेटिव्ह राहतील. हा याचा अर्थ आहे. म्हणजे आपल्याला फक्त फोकस करू आपण साइन आणि कोसेकवर, बाकी सर्व निगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट हे पॉझिटिव्ह राहतील, बाकी सर्व कसे राहतील? निगेटिव्ह राहतील. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह राहतील, बाकी सर्व निगेटिव्ह राहतील. पाहता अँगल पाहू आपण. एक्स ॲक्सिसवर कोणते अँगल्स येतात? एक्स ॲक्सिसवर पहिला येतो 0. कारण काय, तर इथे ज्याप्रमाणे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस कितीचा अँगल होतो? 90चा होतो. म्हणजे इथे काय येणार आहे? 90 डिग्री येणार, π/2. पण इथे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस कोइन्साइड केले तर हा 0 अँगल होतो, म्हणून इथे 0. पुन्हा 90 + 90 मीन्स 180 मीन्स π. 90 + 90 + 90 that is 3π/2. 90 + 90 + 90 + 90 मीन्स 2π. आता हे मी रेडियनमध्ये लिहिले कारण आपल्याला रेडियनमध्येच यूज करायचे आहेत. तर हे अँगल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत की या ठिकाणी 0 आणि 2π, इथे π/2, इथे π, इथे 3π/2 असे अँगल्स येतात. आता नेक्स्ट पार्ट एक लक्षात ठेवायचा आहे की जर एक्स ॲक्सिसवर जे अँगल्स असतील म्हणजे π आणि 2π यासाठी साईनचं काय होणार? साईनच राहणार. पहा इकडे लक्ष द्या. साईन का राहणार? साईनच राहणार. कॉस का राहणार? कॉसच राहणार. टॅन का राहणार? टॅनच राहणार. कॉट का राहणार? कॉटच राहणार. सेक का राहणार आहे? सेकच राहणार. आणि कोसेक का राहणार? कोसेकच राहणार. म्हणजे ॲज इट इज. म्हणजे अँगल पाय आणि हे पाहू नंतर आपण. पाय आणि 2π या अँगलसाठी म्हणजेच पाय आणि 2π असेल म्हणजेच एक्स ॲक्सिसवर जे कोणते अँगल आहेत, पाय आणि 2π हे एक्स ॲक्सिसवर आहेत. एक्स ॲक्सिसवरच्या प्रत्येक अँगलसाठी कन्व्हर्जन आपल्याला काय करायचं आहे? साईनचं साईनच ठेवायचं आहे, कॉसचं कॉस, टॅनचं टॅन, कॉटचं कॉट, सेकचं सेक, कोसेकचं कोसेक ठेवायचं आहे. पण जर अँगल हा वाय ॲक्सिसवरचा असेल, अँगल जर काय असेल? वाय ॲक्सिसवरचा, म्हणजे कोणकोणते? π/2 आणि 3π/2. यासाठी काय होणार? तर यासाठी लक्षात ठेवायचं, कॉस असेल कॉसचं साईन होणार, टॅन असेल टॅनचं कॉट होणार, कॉटचं टॅन होणार, आणि सेक असेल सेकचं कोसेक होणार आणि कोसेकचं सेक होणार. ते हे कन्व्हर्जन तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे कोणासाठी? π/2 आणि 3π/2. आणि हे कन्व्हर्जन कशासाठी? पाय आणि 2π साठी. एक्स ॲक्सिसवर जर असेल तर सिम्पल आहे, ॲज इट इज राहते. आता इकडे लक्ष द्या. इथे हा अँगल किती आहे? π/2. आता या π/2 मध्ये जर आपण एखादी छोटी क्वांटिटी सबस्ट्रॅक्ट केली, म्हणजे या π/2 मधून जर एक छोटा अँगल सबस्ट्रॅक्ट केला तर तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणार की सेकंड क्वाड्रंटमध्ये येणार? कारण आपल्याला कसं जायचं आहे? अँटी क्लॉकवाईज जायचं आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. म्हणजेच काय?
तर कमी केला अँगल या π/2 मधून जर कमी केला तर अँगल कोणता तयार होतो, π/2 मायनस थीटा. आणि π/2 मायनस थीटा हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणार. तसंच या π/2 मध्ये या 90 मध्ये जर एक अँगल ॲड केला आपण, तर ॲड केल्याबरोबर तो कुठे जाणार, पुढच्या क्वाड्रंटमध्ये म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये अँगल कोणता येणार, π/2 प्लस थीटा. π/2 प्लस थीटा. सरळ सरळ लक्षात ठेवायचं. असं जाताना मागे येताना आपल्याला मायनस करायचा अँगल आणि पुढे जाताना प्लस करायचा. इथे सुद्धा तसंच हा पाय आहे, मागे येताना मायनस करायचा आहे आणि पुढे जाताना प्लस करायचा आहे. इथे सुद्धा मागे येताना काय करायचं, आपल्याला मायनस करायचं आहे आणि पुढे जाताना काय करायचं आहे, 3π/2 प्लस थीटा. इथे पुढे जाताना काय करावं लागेल, प्लस करावं लागेल आणि मागे येताना काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल, 2π मायनस थीटा. ते ओव्हरऑल कहाणी आहे. हे 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज कोणकोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहेत, कोण निगेटिव्ह, आपण ते पाहिलं. दुसरं एक्स ॲक्सिसवर म्हणजे काय, पाय आणि 2π असेल तर ॲज इट इज साईनचं साईनच होते, कॉसचं कॉस होते, टॅनचं टॅन होणार, कॉटचं कॉट, सेकचं सेक, कोसेकचं कोसेक. दुसरं वाय ॲक्सिसवर जर अँगल्स असतील म्हणजे 3π/2 आणि π/2 तर कॉसचं काय होणार, साईन होणार, साईनचं कॉस होणार, टॅनचं कॉट, कॉटचं टॅन, सेकचं कोसेक, कोसेकचं सेक. आता यावरून अँगल पहा कसे तयार करायचे, फॉर्म्युला तयार करू आपण. समजा मला साईन ऑफ π/2 प्लस थीटा काढायचं असेल, साईन ऑफ π/2 प्लस थीटाची व्हॅल्यू काढायची असेल तर मी कशी काढणार. सगळ्यात सुरुवातीला मी पाहणार की π/2 प्लस थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, चेक करा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे. π/2 प्लस थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो. हा कोण आहे, साईन आहे, म्हणजे हा कसा राहणार, पॉझिटिव्ह. हा कसा राहणार, पॉझिटिव्ह राहणार. आणि π/2 असताना या साईनचं काय होणार, कॉस होणार. हे बघा, कॉसचं साईन होते, साईनचं कॉस होते, म्हणून या π/2 असताना या साईनचं काय करायचं, कॉस करायचा. आणि अँगल कोणता, जो अँगल थीटा आहे तो थीटा. म्हणजेच काय, तर साईन π/2 प्लस थीटाची व्हॅल्यू काय होणार, कॉस थीटा. दुसरा अँगल पाहू आपण एखादा. समजा मला साईन पाय प्लस थीटाची व्हॅल्यू काढायची आहे. पाय प्लस थीटाची व्हॅल्यू काढताना काय करायचं, हा पाय प्लस थीटा हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये चेक करा. पाय प्लस थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये. थर्ड क्वाड्रंटमध्ये कोण कोण पॉझिटिव्ह आहे, टॅन आणि कॉट. हा कोण आहे, साईन आहे, म्हणून हा थर्ड क्वाड्रंटमध्ये हा निगेटिव्ह राहणार. थर्ड क्वाड्रंटमध्ये काय राहणार, निगेटिव्ह राहणार. आणि पाय असताना पाय कोणत्या क्वाड्रंट ॲक्सिसवर आहे, एक्स ॲक्सिसवर. आणि पाय असताना या साईनचं काय होतो, साईनच होते. साईनचं काय होणार, साईनच होणार. म्हणून या पाय असताना साईनचं साईन लिहायचं, साईन ऑफ थीटा. देअरफॉर साईन ऑफ पाय प्लस थीटा इक्वल्स टू मायनस साईन थीटा. अशा आपण कितीतरी अँगल्स इथे तयार करू शकतो, कॉट, एखादा कॉट घेऊ आपण. कॉट घेतो मी 3π/2 प्लस थीटा. 3π/2 प्लस थीटा. 3π/2 प्लस थीटा कोणता क्वाड्रंट आहे, फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कोण कोण पॉझिटिव्ह, कॉस आणि सेक. पण हा कॉट आहे. हा कॉट असल्यामुळे हा थर्ड क्वाड्रंटमध्ये कसा राहणार, थर्ड क्वाड्रंट हा आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉट हा कसा आहे, निगेटिव्ह आहे. आणि 3π/2 असताना या कॉटचं काय होते, टॅन होते. तर अशा पद्धतीनं आपण कितीतरी अँगल्स तयार करू शकतो. म्हणून कॉट 3π/2 प्लस थीटा इक्वल्स टू काय होणार, मायनस टॅन थीटा. अशा पद्धतीनं हा सर्कल आहे. या सर्कलच्या अशा व्हॅल्यूज लक्षात ठेवला, हा मेमोराईज करून ठेवला सर्कल, ती इझिली आपल्याला काय त्या व्हॅल्यूज काढता येतात.